छत्तीसगड राज्य व भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती जंगल परिसरात नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले सी-60 पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी वय वर्ष 38 यांच्या पार्थिवाला आज दुपारी गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर शासकीय मानवंदना देण्यात आली। शहीद जवान दीपक मडावी यांचं पार्थिव आज दुपारी हेलिकॉप्टरने गडचिरोली इथं आणण्यात आले। जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर पोलीस दलाकडून हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली। यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी शहीद जवानाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की दीपक मडावी यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत नक्षल्यांविरुद्ध धैर्याने लढा दिला आणि कर्तव्य बजावताना वीरमरण पत्करले। शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील व सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन देण्यात आले। मानवंदना कार्यक्रमावेळी दीपक मडावी यांचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते। वातावरण अत्यंत भावनिक झाले होते। यानंतर शहीद जवानांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी अहेरी तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी दामरंचा इथं रवाना करण्यात आला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.